बोलत आहे मी तुला ऐकायला येत नाही का? बहिरी झाली अजय ते मी अंदर काम करत होतो. आता मला कसं ऐकायला येईल ते सांगा का झालं? काम करत असशील तरी सुद्धा चारही साईडला लक्ष ठेवायचं तुझं काम आहे. माझं एकटीचाच? हो तुझा एकटीचाच पगार घेतेस ना? हो जी. काम नीट व्यवस्थित करशील नाही ना तर पगार देणार नाही, लक्षात ठेव. आता 20 काम करतो ना एवढी. तोंडाचा पट्टा बंद कर आणि कामाकडे बघ. घर कसं अस्ताव्यस्त झालंय तर हे नीट व्यवस्थित करायचं. करतो. लक्ष असतं म्हणे. घरामध्ये कोणाला माहिती आहे का तुला? कोणची? तेही माहिती सांगू तुला. आता पहा मालकीन बाई, मी घरामध्ये स्वयंपाक खोलीत काम करत होतो. आता इकडे बाहेर कोणाला तर मला कसं माहित राहील का माझी मागे डोळे आहेत त्याची? भीतीची आग मार पाहिजे का? बस बस, ती सोनाक्षी आली आहे. तिला काय हवं नको ते बघ. ती आराम करत आहे. मी बाहेरून येते जरा. माझे मा हक्का हो कसा हा लहान पोरा पारायचा आणि इकारा यायचा मला तर काही समजत नाही बाबा. काय 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 हेच दिवसभर काम करून करून अशी माझी कंबर मोडली जाते. आई काय हा असा फेकफाक करायचा हो एवढ्या मोठ्या माणसाचा? साधा गिलास पडला होता ते या बाईने उचललाय. थोडीशी वाकून गिलास उचलला असत काहीची कंबर मोडली असती. मटकी कोटची तर दिवसभर नवीन नवीन साड्या घालून इकडे तिकडे मटकावली पाहिजे घरभर. थोडस कोणतं काम करायचं नाही दिसे. ती खतरनाक आहे बाई रे. बाई आहे रे बाबा ही. कोणा नवऱ्याचा नाही ना कोणाचा मान नाही इले. ते म्हणतात ना मोठ्या घरचा पोकळ वासा वाला जाते भासा भासा असा. आमच्या घरी बाईच बरं आहे बाप्पा. माझा नवरा किती बेवडा असो नाही तर काही असो मोठ्याने प्रेम करते माझ्यावर. आता तुम्हाला सांगतो ना रातचा तर सोडा पण दिवसाही माझ्या शिवाय राहायच नाही. जोराचा जर वेळ झाला ना तर तुझा आवाजच येते. हो बाप्पा. कोंबडे ओ कोंबडे कोंबडे म्हणलं ना त्याचा आवाजच येते म्हणून. हा कोंबडे ओ कोंबडे. तर बायकोचं नाव आहे विसरलास की का? कोंबडे कोंबडे खाली कोंबडे. अरे ते तुझं नाव कोंबडी आणि माहित नाही काय मले? ते तू कोंबड्या राखायला ठेवलीस मले. एक कोंबडी तुझ्या माग आली ते कोंबडीला मारत होता. माझे महादेवडो घरी फक्त कोंबड्या राखायला ठेवली होती ते तुझ्याशी नाटक नाही झाला का? चांगली पेरून ठेवलं होतं ना मी. दारू साठी खालत नाही गेलास? नाही काय बरोबर आज घे ना. एवढं आलास पुन्हा वाटून येते पुन्हा वाटून आलास. अरे घरी बसतेस तर बसतेस. मी येते पालकाच्या घरी कामाला येतो तर येते का खाली बसून येतेस? सांगा. आणि तुझ्या हे असं तरासा पायी मला घरात मालकीन बाईने काढून टाकला कामावरून तर मग काय ठेकडा खावायचं का? तू काही टेन्शन घेतेस? मी आहो ना. ए कोंबले मले का मामूली माणूस समजतेस का? लात मारीन तेथून तेल काढ. काय समजतेस तू? झाडाचा उपाय नाही राहताय लाट मारून तेल काढी म्हणते. लाट मारून पाणी काढतात असं म्हणतात लोक. असा कोण तेल काढायची? कोठून काढून आपल्या दगडातून तेलाची पाईपलाईन नाही गेली आहे? ते फोडून टाकीन लात मारून. मग का मामूली समजतेस काय? हे ना माहित आहे ना ते म्हणतात ना नाव सोनाबाई आणि हाती कतलाचा वाडा. तसा तुझं नाव धनीराम आणि पायात फटका जोडा. बाय जोड्यावर नको जाऊ. नवीन घेतलो होतो आता फाटला तर का करू मी? सांग ना का करू? आणि माझी का टिंगल करून राहिलीस का? हे ना आला तुझा लाक्या आणि गोष्टी सांगतोस ठोक्या. लाक्या जाऊ मी लाक्या जाऊ. तुझ्या बापासारखा काही थलवे नाही. पाय सांगतो होतो माझ्या बापाचं नाव काढायचं नाही. हा असं का करशील तू? का करशील का घरी तुला का माहित नसे का माझा दणका कसं पण ठेसला आणि ठेसत होता. धनीराम भाऊ का कोण कुठं काय माझ्या नावात? ए धनीराम भाऊ भाऊ का झाला बी तुझं काय? कोणच तू? एवढ्या लवकर विसरला का ग? आता मी हो जगन जग झोया. अब्बा जगण्या तू आणि तुझे हे हाल काऊन झाले? का कसे झाले म्हणते म्हणून विचार राहिला. तुले तर माहितच आहे माझा जडीबुट्टी विकायचा धंदा आहे. एका जागी बायांचा घोपट बसला होता. मी तेथून जातच होतो. त्या बाया एकमेकीमध्ये गोष्टी करत होत्या. घोये म्हणे म्हणले लग्नाला एवढे वर्ष झाले तर अजून पोरं बारं नाही झाले तर तू एखादी वैद्वानी काऊन नाही करत? बरोबर आहे. तर मी त्या मंगलीले म्हणलो मंगले तुले पोरं बारं नाही होत ना तर मी करून देऊ का म्हणलो. काय हा आता बदमाश?
बेसला माया हा माणूस. माझा काय चुकला का का? नाही नाही तुझा काहीच नाही चुकलं. असा म्हणल्याबरोबर एवढ्याच्या एवढ्या पाय मावर येऊन भिडल्या का आणि पलटव मारल्या. 10 मार्यानं एकच मोजे का कसा तरी तेथून निसटलो. आता तू या घरात शिरताना दिसलास म्हणून येत आलो पाय. तर पोरे जगण्या तू असा पायाजवळ जाशील तर त्याला पोरं करून देऊ का म्हणशील तर लाताड्याचं का खाशील. नाही याचं नावच आहे जग झोळे म्हणून याने जग झोळतच राहते. कोंबले हं. का तुले पोरं करून देऊ का? कंबरच मोडीच मी जास्त केला असता हा. कमी एवढ्या लाटा खाऊन आलाच मी तरी माझ्या बायकोने पोरं करून देऊ का म्हणते. काही शरम आहे थोडीशी. आता तुझा गैरसंबंध होत आहे, तू समजूनही नाही घेत. काय त्या भाग समजून घेऊ. आता पोरं करायची दवाई देऊ का म्हणलो. पाय जगण्या तू बेस रे की नाही इथून जा नाही तर तुझी आता वरातच काढतो. तू मला अरे, येतच नाही अरे, का? अहो,